नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गडाख पुनश्च एकदा आपले कृषीरत्न अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. बघा, आपण BSc ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेस 2025 याबद्दल व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण ॲडमिशनचे प्रोसेस काय असेल यावर एक व्हिडिओ बनवला, म्हणजे इम्पॉर्टंट डेट्स. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील कोणकोणते असे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत की ज्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, त्यावर डिस्कशन व्हिडिओ आपण केलेला आहे. त्यानंतर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे, जे की महाराष्ट्रातील नंबर वनचं कॉलेज आहे, ठीक आहे, गव्हर्नमेंट कॉलेज, त्याचा कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण डिस्कस केला होता. हे जर व्हिडिओ आपण बघितले नसतील तर आपण त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर ती तुम्ही बघून घ्या. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला, ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मागणी होती की अकोला या कॉलेजचा कट ऑफ आपण सांगावा. ठीक आहे, तर बघा, कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण बघणार आहोत. कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला, कॉलेज कोड आहे 111-04. ठीक आहे, तर बघा, पहिलं दिलेले SC कॅटेगरी जनरल जर असेल, ठीक आहे, महाराष्ट्र कोटामध्ये आणि फिमेल, ठीक आहे, तर 104.94. ठीक आहे, आता हे जे पॉईंट असतात, सॉरी, हे जे मार्क्स असतात, तर हे तुमचे CETचे पर्सेंटाईल प्लस 7-12 असेल. त्याच्यानंतर अन्य कोणते सर्टिफिकेट असतील तुमच्याकडे, NSS असेल, त्यानंतर NCC असेल, प्लस क्रॉप सायन्स असेल, यांचे मिळून हे मार्क्स असतात. मॅक्सिमम जे मार्क्स भेटतात ते 20 मार्क्स तुम्हाला भेटत असतात. ठीक आहे, त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला, ठीक आहे, SC, ठीक आहे, जनरल असेल, महाराष्ट्र कोटा बॉईज 105.24. त्यानंतर ST कॅटेगरी असेल जनरलमधून, महाराष्ट्र कोटा फिमेल असेल तर 103.75. त्यानंतर ST जनरल, ठीक आहे, महाराष्ट्र कोटा बॉईज 104.29. त्यानंतर ओपनमधून फिजिकल हँडिकॅप, महाराष्ट्र कोटा फिमेल, याचा कट ऑफ मार्क्स होते 118.06. 118.06. त्यानंतर ओपन जनरल, महाराष्ट्र कोटा फिमेल 115.71. ठीक आहे, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला बघतोय आपण. ठीक आहे, नंतर ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड, ठीक आहे, प्रकल्पग्रस्त आपण त्याला म्हणू. ठीक आहे, तर ते महाराष्ट्र कोटाची ऍडमिशन होती बॉईज 106.55. 106.55. हे आपण कोणते कट ऑफ बघतोय? कॅप राऊंड 3, म्हणजे तिसऱ्या राऊंडची शेवटचा राऊंड असतो. ठीक आहे, यानंतर स्पॉट राऊंड पण असतो, पण हे राऊंडचं आपले कट ऑफ आहे, ज्यानुसार तुम्ही डिसिजन घेऊ शकता की आपल्याला कोणते ऑप्शन्स टाकायचे आहेत. नंतर ओपन आहे, ठीक आहे, डिफेन्स पर्सन, ठीक आहे, नंतर महाराष्ट्र कोटा आणि बॉईज 112.04. 112.04. ठीक आहे, त्यानंतर ओपन जनरल, महाराष्ट्र कोटा बॉईज 113.60. ठीक आहे, नंतर VJA जनरल, महाराष्ट्र कोटा बॉईज 109.85. त्यानंतर NTB कॅटेगरी जनरलमधून, महाराष्ट्र कोटा बॉईज 97.75. नंतर NTC जनरल, महाराष्ट्र कोटा बॉईज 112.93. ठीक आहे, म्हणजे याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येतो की आपली जी कॅटेगरी आहे आणि आपल्याकडे असणारे रिझर्वेशन याचा विचार करून आपल्याला कोणते कॉलेजचे ऑप्शन्स टाकायचे आहेत. ठीक आहे, NTD जनरल, महाराष्ट्र कोटा बॉईज 110.90. त्यानंतर ओबीसी कॅन्डिडेट असेल जनरल कॅटेगरी, महाराष्ट्र कोटा फिमेल 113.84. हे परत सांगतो, कॅप राऊंड 3चे कट ऑफ आहेत. ठीक आहे, नंतर ओबीसी जनरल, महाराष्ट्र कोटा बॉईज 110.51. नंतर SC कॅटेगरी, ठीक आहे, जनरलमधून युनिव्हर्सिटी कोटा, पहिला महाराष्ट्र कोटा झाला, आता युनिव्हर्सिटी कोटा. ठीक आहे, फिमेल 107.17. पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्र कोटा आणि युनिव्हर्सिटी कोटामध्ये काय फरक आहे. बघा, एखाद्या विद्यार्थीच्या ऍडमिशन पर्टिक्युलरली त्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये असेल, ठीक आहे, तर तो झाला त्या विद्यार्थीची होम युनिव्हर्सिटी. म्हणजे एक्झाम्पल घेऊ आपण
की एखाद्या विद्यार्थीची ऍडमिशन, 12वीची ऍडमिशन बरं का, एखादी विद्यार्थी 12वीची ऍडमिशन बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये असेल, तर त्या विद्यार्थ्याची होम युनिव्हर्सिटी झाली अकोला. त्याचप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याची ऍडमिशन जर का अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये असेल, तर त्याची होम युनिव्हर्सिटी झाली MPKV राहुरी. ठीक आहे. असं पर्टिक्युलरली त्या त्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमची जर ऍडमिशन असेल, तर ती तुमची झाली होम युनिव्हर्सिटी. आणि होम युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला लवकर ऍडमिशन भेटू शकते. ठीक आहे. पण ऍडमिशन होताना पहिले महाराष्ट्र कोटाचे ऍडमिशन कम्प्लीट होता, नंतर होम युनिव्हर्सिटीचे. ठीक आहे. नंतर हे बघा, ST असेल, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला, याची कट ऑफ आपण बघतोय. ST जनरल युनिव्हर्सिटी कोटा फिमेल 90.35. नंतर ST असेल जनरल कॅटेगरी युनिव्हर्सिटी कोटा बॉईज असेल. ठीक आहे, तर 92.52. नंतर ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड युनिव्हर्सिटी कोटा फिमेल 106.88. त्यानंतर ओपन जनरल युनिव्हर्सिटी कोटा फिमेल 112.91. 112.91. बघा, कॅटेगरी वाईज आपली कॅटेगरी कोणती आहे आणि आपल्याकडे असणारे रिझर्वेशन याचा विचार करून आपल्याला बघायचं, एक अंदाज तुम्हाला येतो की मागच्या वर्षी आपल्या कॅटेगरीचा किंवा आपल्या रिझर्वेशनचा, म्हणजे रिझर्वेशन इन द सेन्स की आपल्याकडे काही प्रोजेक्ट अफेक्टेड आहे का, आपण डिफेन्स पर्सन आहे का, फिजिकल हँडिकॅप आहे का, हे स्पेशल कॅटेगरी आपल्याकडे असली तर थोडाफार कट ऑफ कमी येतो. तर त्यानुसार आपण डिसिजन घ्यायचे आहेत. बघा, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोलाचा आपण कट ऑफ बघतोय, तर बघा, ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड असेल युनिव्हर्सिटी टाईप युनिव्हर्सिटीमधून. ठीक आहे, तर बघा, आणि बॉईज असेल तर 105.75 युनिव्हर्सिटी कोटामधून. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला. ठीक आहे, ओपन आहे, डिफेन्स पर्सन आहे. डिफेन्स पर्सन म्हणजे ज्यांचे आई वडील किंवा, ठीक आहे, आई वडील असतील, हे डिफेन्स क्षेत्रामध्ये काम करतात. ठीक आहे, संरक्षण क्षेत्रामध्ये. ठीक आहे, नंतर युनिव्हर्सिटी कोटा असेल. ठीक आहे, बॉईज हे अलाउड झालेली नाही ही सीट. ठीक आहे. नंतर बघा, ओपन फिजिकल हँडिकॅप युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 97.81. नंतर बघा, ओपन जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 111.32. त्यानंतर VJA जनरल युनिव्हर्सिटी कोटा फिमेल 110.31. नंतर VJA जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 105.47. नंतर NTB जनरल युनिव्हर्सिटी कोटा फिमेल 105.93. नंतर NTB जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 107.21. बघा, फिमेल आणि मेल किंवा बॉईज मध्ये फरक आहे कट ऑफ मध्ये. फिमेलला 30% रिझर्वेशन त्या सीट्समध्ये असतं. ठीक आहे, मग NTC जनरल युनिव्हर्सिटी कोटा फिमेल 106.85. नंतर बघा, NTC जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 107.42. नंतर NTD जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 110.72. नंतर OBC जनरल युनिव्हर्सिटी कोटा फिमेल 110.60. नंतर OBC प्रोजेक्ट अफेक्टेड युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 105.56. नंतर OBC फिजिकल हँडिकॅप असेल, नंतर युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 92.23. नंतर OBC जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 110.20. ठीक आहे, 110.20. हे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला या ठिकाणचे आपले कट ऑफ सुरू आहेत. बघा, आपल्याला वाटतं 90 वगैरे आपल्याला मार्क्स असले, ठीक आहे, म्हणजे बरेच विद्यार्थ्यांचे कॉल येतात की बघा 90 मार्क्स आमचे टोटल झालेले आहेत. आपल्याला वाटतं 90 मार्क्स म्हणजे भरपूर आहेत का, तर बघा, गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागण्यासाठी तुम्हाला किती मार्क्स लागतात, तर त्यानुसार तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जेव्हा आपण ते हे टाकतो, ठीक आहे, ऑप्शन्स, तेव्हा ते व्यवस्थितरित्या भरायचे आहेत या कट ऑफचा अंदाज घेऊन. ठीक आहे. नंतर बघा, OBC प्रोजेक्ट अफेक्टेड असेल बॉईज 105.56. नंतर OBC फिजिकल हँडिकॅप युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 92.23. ठीक आहे. नंतर OBC जनरल युनिव्हर्सिटी कोटा आणि बॉईज 110.20. नंतर ओपन असेल आणि अदर स्टेट. ठीक आहे,
अदर स्टेटला 2% रिझर्वेशन या ठिकाणी आहे. ठीक आहे. महाराष्ट्र कोटा फिमेल 88.35. नंतर ही बॉईजची सीट अलाउड झालेली नाहीये. ठीक आहे. नंतर EWS जनरल मेल, सॉरी, महाराष्ट्र कोटा फिमेल 108.04. हे तिसऱ्या राऊंडचे कट ऑफ आहेत बरं का, लक्षात घ्या. EWS जनरल महाराष्ट्र कोटा बॉईज 108.27. नंतर EWS जनरल युनिव्हर्सिटी कोटा फिमेल 99.77. नंतर EWS जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 86.59. नंतर ओपन ऑर्फन. ओआर म्हणजे काय? ऑर्फन. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की ओआर म्हणजे आपल्याला माहिती नव्हतं. ओआर म्हणजे ऑर्फन म्हणजे अनाथ. युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 74.008. ठीक आहे. नंतर SEBC जनरल महाराष्ट्र कोटा फिमेल 109.74. नंतर SEBC जनरल महाराष्ट्र कोटा बॉईज 109.82. नंतर ACBC जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 88.13. नंतर SC जनरल महाराष्ट्र कोटा फिमेल 103.79. सॉरी, आपण कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूरमध्ये गेलो आता. इथपर्यंत जे आहे SCBC पर्यंत. ठीक आहे. SCBC यापर्यंत इथपर्यंत तुम्हाला कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोलाचे कट ऑफ दिलेले आहे. ठीक आहे. तर तुम्ही अनालिसिस करा की आपल्याला अकोला कॉलेज भेटू शकतं का, किंवा आपल्या कॅटेगरीमध्ये 1-2 मार्काचा जर फरक असेल समजा कट ऑफ मध्ये, तर ठीक आहे, आपल्याला ते कॉलेज मागे पुढे भेटू शकतं. तुम्ही एक रिस्क ती घेऊ शकता कॅपराऊंड 3 पर्यंत थांबण्याची. पण जर तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ 110 असेल आणि तुम्हाला 90 मार्क्स असतील, तर तुम्हाला ही कॉलेज भेटू शकणार नाही. तर त्यानुसार तुम्हाला ऑप्शन टाकायचे. ठीक आहे. अन्य कोणते पर्याय आहेत? ठीक आहे. इथं कॉलेजचा ऑप्शन तुम्ही टाकू शकता वरती, पण अन्य पर्याय तुम्हाला बघावे लागतील, किंवा मला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोलाच भेटलं पाहिजे असं तुम्हाला होणार नाही. त्याच्यामुळं हे कट ऑफचा एक अंदाज घ्यायचा आणि त्याच्यानुसार ऑप्शन्स आपल्याकडे असले पाहिजे. ठीक आहे. काय अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू.